त्याच्यामध्ये लेकाला पोरासोराला आसरा केला, आता ते तुम्ही तोडून टाकला, मग ते आता कुठे राहायचे? आम्ही राहायच्या कुठे? सडकावर राहायचे. कॉर्पोरेशननं जे कारवाई केली हे नियमबाह्य केली. जर तुम्ही नियमानं केलं असतं तर अगोदर नोटीस द्यायला पाहिजे होते, त्याची प्रक्रिया करायला पाहिजे होते. या लेकरांना घेऊन जायचं नेमकं जायचं कुठं? छत्रपती संभाजीनगरच्या सर्व प्रमुख रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यात आलेला आहे. अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. हजारो घरं दुकानं पाडण्यात आलेली आहे. मात्र त्या घरांमध्ये राहणारे अनेक नागरिक बेघर झाले आहेत. आता त्यांच्याशी संवाद साधूया आवाज जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. ही जागा आमची वडिलोपार्जित आहे आणि याला दोन्ही PR कार्ड वगैरे आहे, पण महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता ही आले आणि डायरेक्ट तोडून चालले गेले. आणि इतर लोकांना आता 8-8 दिवसाची संधी दिलेली आहे. हे तर टोटल आमच्यावर अन्याय झालेला आहे. तर याबाबत आम्हाला पूर्ण मोबदला किंवा जे कायद्याप्रमाणे असेल ते मिळावे आम्हाला, ही अपेक्षा. आम्ही घर बांधले, ₹1,000 काम केलं, घरे बांधले, लेकरा बाळाला आसरा केला, मग तुम्ही ते तोडून राहिले. मग गोरगरिबांना लेकरं घेऊन का सडकावर राहायच्या का लेका हो? आम्हाला तुमची धन नको, रशाद नको, आम्हाला घर बांधून द्या, नाही तो पैसे द्या. हे आमचं म्हणणं आहे. तुमच्याकडे काही भांडायचं नाही लेका आम्ही, पण गोरगरिबाला घर द्या, नाही तो पैसा द्या. कुठं जागा दाखवा आम्हाला, आम्ही तिथे जायला तयार आहे माझ्या लेका हो. नाही घर एडे वाकडे खोपडे बांधणार लेका, त्याच्यामध्ये लेकरे घेऊन राहील. हे आमच्या म्हणणं माझ्या लेखा. तिसरा काहीच नाही लेखा. आम्हाला गरीब लोकांना अन्ना पैसा होतो. आता अन्न ₹1,000 काम केलं, लेखा घरे बांधले, त्याच्यामध्ये लेखाला पोरासोराला आसरा केला, आता ते तुम्ही तोडून टाकला, मग ते आता कुठे राहायचे? आम्ही राहायच्या कुठे? काय सडकावर राहायचे? और बोडी जर संघ आहे, राखेल टाकल्या बा जळाल्या तेलावर पाणी टाकायला गाडी संघ आहे, हे कुठे न्याव आहे लेखा हो? तुम्हाला लेकरे बाळे आहे ना, तुम्हाला घरे दारे, तुम्ही राहता का सडकावर? तुम्ही सडकावर राहीन का? अरे मग गोरगरिबापासून तुम्ही मोठे झाले. गोरगरिबाने तुम्हाला मोठा केला आहे. गोरगरिबाला टाकू नका, त्याला टाकू नका कुठे. त्यांना आसरा करा, त्यांना आसरा द्या, त्यांच्या लेकरा बाळाला आसरा द्या, नाही तो पैसे द्या. माझी स्वतःच्या जागावरती माझी दुकान होती, पान शॉप. मला न सांगता त्यांनी उचलून फेकून टाकलं. माझी 25 वर्षापासून. आता काय मागणी? आता ते अपेक्षा आमची जागा आम्हाला पाहिजे आणि आमचा मोबदला पाहिजे याच्यामध्ये. आमचं घर गेलं आहे. आम्ही इथं माझ्या आजी आजोबा त्यांचे सासरे सगळे इथून राहिले आहेत. जी आम्ही इतक्या दिवसांनी जागा बांधली, तुम्ही त्याच्यावर पहिल्यापासून कारवाई नाही केली. आता सगळे घरं बांधू लागले, त्याच्यावर तुम्ही परत कारवाई करताय. जी समोरची पडीक जागा आहे तुम्ही ती घ्या, त्याच्यावर वापर. जिथं पडीक आहे ती वापरा. ज्यांचे घर आहेत ते तुटलेत ते कशाला तोडतायत? आता आमचं पूर्ण घर जात आहे. आम्ही कुठं राहावं, कुठं हे करावं? घरातले सगळे चाललेत, कुठं काय करायचंय? रस्ता बांधून तुम्ही माणसं काय रस्त्यावर राहणार नाहीत? एवढे मोठे रस्ते बांधून, इथं काय एवढा मोठा हायवे पण नाहीये की तुम्ही घरं तोडताय तेवढे मोठे. समोरची जागा घ्या ना, तुम्हाला तिथं आहे जागा, तिथलची घ्या. नाहीतर आम्हाला आमचे घर द्या किंवा त्या घराच्या बदल्यात पैसे द्या, आम्ही दुसरं घर बांधू, दुसरी जागा द्या. 70-80 वर्ष जुनं घर होतं आमचं, ते आम्हाला नोटीस न देता त्यांनी आमचं घर अचानक तोडलंय. घरातच आमचं दुकान उघडलेलं होतं, छोटंसं किराणा. एक दिवस आधीच त्यांनी मोबाईलमध्ये टाकलंय. आम्ही काही अर्ध सामान काढलं होतं, अर्ध सामान तसंच होतं आमच्या दुकानात. आमचं नुकसान भरपूर झालंय, पण आम्हाला आता जागेचं मोबदला काय तर त्यांनी दिलं पाहिजे. 80-90 वर्ष आमच्या सासऱ्यांचं आजचं घर येते. पूर्ण जाऊ राहिलं आमचं घर. आम्ही जावं कुठं? महानगरपालिकेने याचा विचार केला का? पाण्या पावसाचं कशाला काम काढलं त्यांनी? 1-2 वर्ष थांबायचं होतं त्यांनी. आम्ही आता कुठं जाऊ? कमवणारं आमच्या घरी कोणीच नाही आहे. एखादं तरी घर ठेवायला पाहिजे त्यांनी. किती वर्ष जुनं होतं? आमचं जुनंच आहे, सगळी जिंदगी इथं गेलेली. आमचे सासू सासरे सगळं. किती नुकसान झालं तुमचं? जास्तच नुकसान झालेलं आहे. आता पूर्णच आहे आमचं. पूर्ण 2 रूम चाव राहिले आम्हाला. भाड्याला बघितलं भाडे 6-7 हजार लोक सांगू लागले. आमच्यानं भाडं भरणं होत नाही. काम करून आम्ही पोट भरतो. आमची तेच मागणी, आमच्या घरं राहू द्यायचे. दुकानाचे तोडले तर चालतील, पण घरं राहू द्या. अतिक्रमणात जितकं घ्या तुम्ही, बाकीचं राहू द्या. आमचं स्वतःचं घर आहे. सर आम्ही खूप दिवसापासून राहतो, 7-8 पिढी झाल्या आमच्या इथं.
आमचं पूर्ण घर गेलं, जागा नाही आम्हाला, कुठं जावं आम्ही राहायला. एक तर भाड्यांना आम्हाला एवढं भाडं भरले जात नाही, काही नाही. आम्हाला एक रूम बी वाचलं नाही सर. हातावर मजुरी माती काम करणारे आम्ही. एक तर मला एकच मुलगा आहे, एक मुलगा 30 वर्षाचा वारलेला आहे सर. काय करावं आम्ही, कुठं जावं? पूर्ण जागा गेली आमची सर. राहायला जागा नाही, पडी करून जागा घ्या ना तुम्ही थोडी. हा, माझं म्हणणं एवढंच आहे, कॉर्पोरेशननं जे कारवाई केली हे नियमबाह्य केली. जर तुम्ही नियमानं केलं असतं तर अगोदर नोटीस द्यायला पाहिजे होते, त्याची प्रक्रिया करायला पाहिजे होते. आम्ही विकासाला बाधा करत नाही, त्याला सहभाग करावं. आमच्याकडे सगळे कागदपत्र आहे, परमिशन आहे, तरीही त्यांनी आमच्या याला घराला हात लावला, त्यांनी धक्का दिला. आणि ही वेळ कॉर्पोरेशनची ही वेळ पाळण्याची नाही होती. हे यांनी पावसाळ्यानंतर करायला पाहिजे होतं. हे एक दहशतवादी कृत्य आहे. हे दहशतवादी कृत्य हे आमचं न, हे देशविरोधी कारवाई आहे, देशद्रोहीसारखी कारवाई आहे. त्यांनी हे करायला पाहिजे होतं. पावसाळ्यानंतर, दिवाळी संपल्यानंतर हे कार्य केलं असतं तर आम्हाला हे होतं. आज लोकांचे घरं पडले, आज काही राहायला नाही, त्यांना एक इंचभर जागा राहिली नाही. अशा लोकांनी काय करायला, याचा विचार त्यांनी केला नाही. हे यांचा विचार त्यांनी करायला पाहिजे होते, असं आमचं म्हणणं होतं. त्याला आता कारवाई झाली, मग आता काय मागणी तुमची? आता मागणी आमचं एवढंच आहे की आम्हाला पैसेच्या मोबदला द्यायलाच पाहिजे. तोपर्यंत आम्ही हे करू देणार नाही. आम्हाला मोबदला पैशाचा म्हणजे पैशाचाच पाहिजे. जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत आमच्या राहिलेल्या याच्याला हात लावू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. तोपर्यंत कारवाई करा. आम्हाला काय 2 दिवस अगोदर त्यांचे काय प्रक्रिया करा, तुमची चेकची काय करायची असली ऑनलाईन करा, कसे करा, पण पैसे दिल्यानंतर आमच्या याला हात लावा. तोपर्यंत हात लावू नये एवढं आमचं म्हणणं आहे. बघ सर, माझं पूर्णच घर गेलं सर. आणि आता मी रोडवर, आता कसं सर, मी 1-1 रुपया जमा करून म्हणजे घर बांधलं सर मी 2 मजली. आणि आता माझ्यापाशी काहीच नाही राहिलं सर. आता माझं लहान लेकरं, नातू आहे, पंतू आहे. आता यांनी जायचं कुठं बरं? आता माझ्यापाशी पैसा बी नाही राहिला. आता रोडवर आता लोक भीक मागायला तर लोक भीक सुद्धा देणार सर. हे पण सर माझी नातू आहे लावाठी, हे नातू. आता हे आम्ही हे लेकरांना घेऊन जायचं सर कुठं? आता नेमकं जायचं कुठं? मग आता आत्महत्या करायची, काय करायचं तीच काय ठरवलं सर. मग आता सरकारकडे किंवा प्रशासनाकडे तुमची काय मागणी? प्रशासन सरकार काहीच मागणी, फक्त आम्हाला घरापुरती जागा द्या, घर द्या आम्हाला फक्त. नाही तर जागा द्या, आम्ही पत्र लावून तिथं राहतो सर. गायरन जमिनी इथं जागा बी दिली तर आम्ही पत्र लावून राहतो सर. कारण कसं तरी आम्हाला घर सहारा पाहिजे ना सर. थोडा सहारा असला तर माणूस तिथं जगत सर. मामा तुम्ही मला ऐकायचं सर, आम्हाला फक्त निवारा द्या बाबा तुम्ही. आम्ही कसं तरी काम धंदा करून आम्ही पोट भरू. पण आता ते माझे नातू हे लहान हे जायचं कुठं? आता घरच नाही तर जायचं कुठं सर? आता इथं रोडवर लोक आम्हाला काय पालसुद्धा लावून देणार सर नाही सर. मग आम्ही जायचं कुठं? आता या सरकारने काय करावं, आम्हाला फासावर लटकून टाकावं सगळ्या पुऱ्या परिवाराला. तरी आम्ही तयार आहे. नोटीस काही दिली होती का? काही नोटीस काय दिली नाही सर. मार्किंग केली आणि 15 ऑगस्टची मुदत दिली. तोडलंय तुमचं घर? नाही, 15 ऑगस्ट पर्यंत आहे सांगितलं नाही. 15 ऑगस्टनंतर खाली करा म्हणे, तर तोडायला येणार 15 ऑगस्टनंतर. तर वरून पाऊस चालू आहे सर. आता काय करणार? 1-1 रुपया बिगराच्या हाताखाली कामे केले, मिस्त्रीच्या हाताखाली माल काम हे हात पाहायला असं रगत पितेवाने झालेले आहे. आणि आता काय करणार? राहणार कुठे? 1-1 रुपया जमा केले, बिश्या टाकल्या, 1-1 रुपया जमा केली, मिस्त्री हे सिमेंट देऊन असं माती खांदून कामं केले. आणि आता हे घरदारे बांधले, हे तोडून राहिले तुम्ही. तुमच्या हाताने तोडून राहिले, आमच्या हाताने तोडायला लावून राहिले तुम्ही. हे असे कोणते सरकार आहे? मग द्या ना तुम्ही काहीतरी. तुमच्यापासून आम्हाला अपेक्षा पाहिजे. आम्हाला आमचं काही म्हणणं नाही, तोडा. तुमच्या अतिक्रमण तुम्ही आला ना, तुम्ही तोडा. आमचं काही म्हणणं नाही, फक्त आमच्या राहायपुरती जागा आम्हाला काहीतरी द्या. नाही तर हे लेकरे बाळा आता घेऊन रोडवरती राहणं आहेच ना आम्हाला. आता मजबुरी. आता तुम्ही कसे छत्री लावून उभा आहे तसं आम्हाला तर उघडा राहणं आहे रोडवरती. मजबुरी आमची. लेकरं बाळा घेऊन आता आमच्या तर आता फाशी घ्यायला आम्ही तयार झालतो. पण आता घरातल्या लोकांना वाचवलं तर काय करणार आहे? मग त्याला विलाज नाही ना. आपला पैसा अडका राहिला नाही, मग नंतर काय करणार आहे? आता होईन का आमच्याकडून? का जागा होईन, का घर होईन, का पत्र टाकणं सुद्धा होणार नाही आमच्याकडून. मग तुम्ही करा ना सरकार जरसक तरी काही. तुम्ही जरा नाही, तुम्ही आता आम्हाला झालं किती 50 वर्ष झाले घर बांधायला आहे. मग जेव्हा तुम्ही कावणे सरकार कुठे गेलते? मग ही महानगरपालिका रोडला जेव्हा पण होते फिरत का? आताच फिरू राहिले काही सरकार. आता नळ पावती हा, टॅक्स पावती हा, घर पावती हा. नाही, प्रत्येक वेळेस तो आडाओढा केले ना आम्ही भरतो ना. मग तुम्ही हे आता कसं का उचलून धरलं? हे नाही तर सांगते असतात तुम्ही 50 वर्षापूर्वी आम्ही कशाला घर बांधले असतं का? नसतं बांधले ना. मग आता काहीतरी करा तुम्ही.
गरीब लोकांसाठी काय करा, सगळ्याला संगी मारून टाका, लेकरे बाळे म्हातारे कोतारे. आता आमच्यात काय हिंमत राहिली नाही सांभाळायची. आमचे हेच म्हणणं आहे, बाकी काही म्हणणं नाही आहे. एक बॉम्ब लावा, पाकिस्तान सरकार साऱ्या करून टाके. काय करणार आहे मग? आता आमच्याकडे ऐपत नाही. आता जाणार कुठे, राहणार कुठे, खाणार कुठे? आमचं नवीनच बांधकाम झालेलं आहे, आम्ही कर्ज काढलेलं आहे त्यावरती. आणि सरकारला अशी विनंती आहे की आम्हाला काहीतरी द्यावा, आमची भरपाई तरी द्यावा, नाही तर आम्हाला कुठंतरी जागा किंवा राहण्यासाठी घर द्यावं. आमचे मुलं छोटे छोटे आहे, आम्हाला काहीच नाही, रिक्षावर केलेलं आहे आम्ही सगळं घर वगैरे. आता काहीतरी द्यावं सरकारनं, हीच विनंती का. पॅड कार्ड आहे, आमची हक्काची जागा होती. हां, आम्हाला पैसे पाहिजे. आता आम्ही 50-60 वर्ष झाले इथेच राहतो आम्ही, इथेच राहतो आम्ही. पॅड कार्ड आहे, सगळं आहे आमची. नोटीस वगैरे काही दिली होती? काहीच नाही, नोटीस नाही. हे मार्केटनी लावली, काही नाही. अचानक तोडलं ते. नाही नोटीस, नाही मार्किन लावली, अचानक मार्किन लावली आणि तोडलं ते सगळं. आम्ही विकासाच्या आड येणार नाही, मात्र आमचं पुनर्वसन करा किंवा आम्हाला मोबदला द्या अशी मागणी आवाज जनतेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून संभाजीनगरवासियांनी केली आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.